महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महापालिकेची जोरदार निवडणुकीची सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना भाजप युतीबरोबर एक त्यांचा मित्रपक्ष आठवले गटांचा RPI हे देखील सोबत आहे. आपल्याबरोबर या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आहेत. साहेब नमस्कार. NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात जास्त चर्चा आत्ता या महापालिकेच्या निवडणुकीत आहे ती भाजप, शिवसेना आणि तुमच्या पक्षाची. पण या पक्षामध्ये तुम्ही पक्षचिन्ह स्वतः निवडणुकीसाठी का घेतलं नाही? काय झालं नेमकं? नाही, एक तर असं झालं की आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा गेल्या अनेक वर्षांपासून बीजेपी शिवसेनाचा मित्रपक्ष आहे. 2012 मध्ये ज्यावेळेला राज ठाकरेंचं मोठं आव्हान होतं उद्धव ठाकरेंना, त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष बाळासाहेबांच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रयोगाच्या नंतर शिवसेना बीजेपीच्या सोबत आला आणि 2012 मध्ये आम्ही त्यांच्यासोबत लढलो. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला 24 जागा दिल्या होत्या. त्यांनी एक जागा आमची निवडून आली होती. पण त्यांची मतं आम्हाला जेवढी ट्रान्सफर व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. तर आमची मतं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सेना बीजेपीला मिळाली होती. त्यानंतर 2017 मध्ये अचानक बीजेपी शिवसेना युती तुटली आणि रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत राहिला. त्यावेळेला बीजेपीच्या वतीनं आम्हाला 19 जागा दिल्या होत्या. पण त्यावेळेला आमची एकही जागा निवडून आली नाही. मग आता त्यानंतर 24 मध्ये जी निवडणूक आली, तर त्या निवडणुकीमध्ये बीजेपी आमचा जुना मित्रपक्ष आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार त्यानंतर या महायुतीत आलेले आहेत. पण 2012 मध्ये ज्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र असतात त्यावेळेला युती म्हणायची. पण RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर महायुती हा शब्द प्रयोग करण्यात आला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा आलेले आहेत म्हणून की महायुती असं नाही. तर RPI अगोदर आला होता आणि उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते, देवेंद्रजी तर आमच्या सोबत होते. तर आता या निवडणुकीमध्ये मात्र अडचण अशी झाली की रिपब्लिकन पक्षाला चर्चेला बोलवलंच नाही. तर आता अलीकडच्या काळामध्ये असं आहे की सरकार कोणाचं आहे तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं सरकार आहे. अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठेही घेतलं जात नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष महायुतीत आहे की नाही, तर आम्ही सरकारमध्ये यासाठी नाही की आम्हाला घेतलं नाही म्हणून. आम्हाला एखादं MLC देणं ते आवश्यक होतं. काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला 7 MLC मिळाल्या होत्या आणि राज्यमंत्रीपदही मिळालं होतं. मग आता यांच्या काळामध्ये आम्हाला महामंडळी मिळालं, राज्यमंत्रीपदी मिळालं, एकदा मिळालं निवडणुकीच्या काळामध्ये. पण या निवडणुकीमध्ये अडचण अशी झाली की या दोघांच्या चर्चेमध्ये एवढं त्यांचं गबुडाळ वाढलं की आमचा विचार नंतर करायचा असं ठरलं. RPIला दोघांच्या कोट्यातून जागा द्यायची अशी भूमिका त्यांची होती. दोघांकडे एवढे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आले की त्यांना कोणाला काय करायचं, कोणाला नाराज करायचं अशी त्यांच्यासमोर पाळी आली. पण एक रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्हाला काही जागा देणं अत्यंत आवश्यक होतं. आम्ही काही 40-50 जागा दे असं आमचं म्हणणं नव्हतं. पण ज्या वेळेला मी प्रयत्न केला की बाबा ज्या कार्यकर्त्यांना त्यांना आज करा, तर जवळजवळ 78 लोकांनी आपले फॉर्म भरले होते पक्षाचे. त्यामुळे अनेक मुंबईच्या 227 वार्डामध्ये आमचा पक्ष आहे. छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा पक्ष आहे. तर यावेळेला जागा शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला 10-12 जागा देऊ, पण त्या जागा काही मिळाल्या नाही. नंतर ज्यावेळेला नॉमिनेशन झालं त्यावेळेला मग आम्ही 39 लोकांनी फॉर्म भरले आणि जर जागा देत नसतील तर आम्ही स्वबळावर रडत आहोत अशा पद्धतीची अनाउन्समेंट केल्यानंतर ताबडतोब प्रवीण दरेकर माझ्याकडे आले मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन. त्यांनी सांगितलं की अजून वेळ गेलेली नाही, अजून याच्यातून मार्ग आपण काढूया आणि दोघांच्या कोट्यातल्या काय जागा 18 जागा 7-8 जागा जेवढ्या मिळतील तेवढा प्रयत्न करूया. आणि मग आम्हाला दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवलं. त्यांच्यासोबत अर्धा चर्चा झाली आणि त्यावेळेला ते म्हणाले की आमच्या त्यांनी ताबडतोब आम्ही
साठवणा फोन लावला, दरेकर नाही पण फोन लावला. दोघांना सांगितलं की अजून वेळ गेलेली नाही आहे. आज 31 तारीख आहे, 1 आणि 2 तारीख आहे पूर्वासाठी. तर ताबडतोब याच्यामधल्या 4-5 जागा कुठल्या निघू शकतात त्या बघ आम्ही मागितलेल्या आहेत त्या. तर त्यांनी सांगितलं पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद काय मिळाला नाही. म्हणजे सगळेजण फक्त आपल्याला असं सांगायचं अशा ह्याच्यामध्ये होते. मग आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की बाबा आम्हाला जागा तर 8 तास सोडा, पण एक आम्हाला MLC द्या. त्यानंतर 1-2 आम्हाला महामंडळाचे अध्यक्षपद द्या, 1-2 उपाध्यक्षपद द्या. त्यानंतर एक 40-50 महामंडळाचे सदस्य द्या. जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर आमच्या लोकांना घ्या. नंतर मुंबईमध्ये जी सत्ता येणार आहे त्या सत्ता आल्यानंतर आम्हाला 2 ऑप्शन द्या, काही समिती आम्हाला द्या. तर या सगळ्या ज्या सूचना होत्या त्या मागण्या किंवा सूचना होत्या त्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या की यावेळेला तुम्हाला MLC देणार आणि बाकीचे तुम्ही जे काही सांगितले त्या पद्धतीनं कुठल्या महामंडळाचे होतात ते बघूया. पण आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर नक्कीच आपण त्याचा विचार करू असं ते म्हणाले. तर आमची अडचण अशी आहे की आता एकतर स्वबळावर काही निवडून येत नाही आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही यांच्यासोबत आहोत. नरेंद्र मोदींनी केलेलं काम जे आहे ते अत्यंत स्तुत्य काम आहे. त्यांच्या विरोधामध्ये कुणी किती बोललं तरी नरेंद्र मोदी हे संविधानाचे समर्थक आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे आणि अनेक वेळेला त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या वेळेला 2 दिवसाचं पार्लमेंट अधिवेशन घेतलं आणि 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचं आवाहन केलं आणि त्यावेळेपासून हा दिवस पाळला जातो. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये कधी अशा पद्धतीचा निर्णय झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांनी अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहे. मुंबईमधलं जे स्मारक आहे दादर हिंदू मिलचं ते अत्यंत भव्य दिवस स्मारक होत आहे. त्यामुळं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत आहोत. ते गौतम बुद्धाला मानणारे आहे. त्यांच्या गावामध्ये बौद्ध ट्रेनिंग सेंटर होतं आणि त्या ठिकाणी हजारो लोक येऊन तिथं ट्रेनिंग घेत होते कोणते. ठीक आहे, तर ते जरी हिंदू असले तरी ते बौद्ध विचाराला मानणारे आहे आणि परवा ते 3 तारखेला तिथं मी दिल्लीमध्ये होतो. ऋतुराज चव्हाण यांचं जे किल्ला आहे त्या ठिकाणी एक बौद्ध जे अवशेष आहे, बुद्धाच्या मूर्तीज आहे, त्या सर्व त्या ठिकाणी आणून त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. आणि ते म्हणाले की सध्या युद्धाची नव्हे बुद्धाची आवश्यकता आहे आणि अत्तदीपो भव, नमो बुद्ध आहे अशा पद्धतीचे त्यांनी शांततेची भूमिका जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळं आम्ही NDA सोबत आहोत, महाराष्ट्रात महायुती सोबत आहोत, पण एवढं आम्हाला निग्लेक्ट करणं योग्य नाही. तुमच्या कार्यकर्त्यांचा विचार करत असताना तुम्ही आम्हाला एकदम बाजूला ठेवता हे बरोबर नाही. लोकसभेच्या वेळेला मी शिर्डी जागा मागितली होती ती मला दिली असती. तर शिर्डीची जागा निवडून आली असती आणि सुजय विखेंची जागा निवडून आली असती. तर त्या दोन्ही जागा पडल्या. त्यानंतर विधानसभेला सुद्धा आम्हाला एक जागा दिली नाही. जागा दिली ती काल नाही जागा दिली आम्ही न मागितलेली. आमची अपेक्षा होती की आम्ही मागितलेल्या जिथं आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या 4-5 जागा द्या आणि त्यांच्याही सगळ्या जागा निवडून येतात असं नाही आहे. म्हणजे आमच्या एखाद्या पडतात असेल तर त्यांचं म्हणणं कोणाचं असेल तर पण ज्या कार्यकर्त्यांनी मला दिल्लीला पाठवलेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांनी माझी लिडरशिप डेव्हलप करण्यामध्ये फार मोठं योगदान त्यांचं आहे, अशा कार्यकर्त्यांना काहीतरी मिळावं ही माझी अपेक्षा आहे. मी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत, पण आमच्या अडचणी त्यांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता असं होणार नाही असं ते मला म्हणालेले आहे की आता एवढेला आमच्याकडे फार लोकांचा रेटा होता. अनेक लोक आमच्या पक्षामध्ये आले होते आणि त्यामुळं आम्हाला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करून काही तिथं झालं नाही. पण रिपब्लिकन पक्षाचा सन्मान केला त्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग त्यांच्यावर चर्चा झाल्यानंतर हे ठरलं की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना लढायचं असेल त्यांना लढू द्या मैत्रीपूर्ण लढत. मुंबईत किती जागा लढतात अशा तुम्ही माहिती? आता मुंबईमध्ये 12 जागा लढतोय आम्ही. एक 13वी जागा आहे पण ती जागा 147 आहे. त्या ठिकाणी आमची प्रज्ञा दत्ता फुले आमच्या कार्यकर्त्याची मुलगी उभी आहे
ती मुलगी धनुष्यबाणावर उभी आहे. त्यामुळं माननीय एकनाथ शिंदे आणि ती जागा तरी आरपीआयला सोडलेली असं जाहीर करावं. सिम्बॉल त्यांचा आहे. आम्ही बीजेपीला सांगितलं होतं की सिम्बॉल आपला आम्ही घेतो, कारण आमच्याकडे अजून सिम्बॉल तेवढा पॉप्युलर नाही. त्यामुळं आपल्या सिम्बॉलवर आम्ही लढायला तयार आहोत, पण आरपीआयहून आम्हाला ते तिकीट द्या आणि त्या ठिकाणी आरपीआयचा कार्यकर्ता असेल, नाहीतर सिम्बॉल तुमचा आणि माणूसही तुमचा. त्यामुळे आम्हाला काय त्याचा उपयोग नाही आहे. त्यामुळे त्याने अशा 6 जागा काढल्या होत्या की त्या जागा आरपीआयला म्हणायचं नाही आणि उमेदवार त्यांचे. त्यामुळं ठीक आहे, तर आम्ही बोललो अशा आम्हाला तुमचे उमेदवार आपल्यासोबत राहू द्या. आम्हाला अशाच जागा नको आहेत. आम्हाला 7-8 जागा 6-7 जागा का असेना, पण आरपीआयला एवढ्या जागा सुटलेल्या आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक 4-4, 5-5 पक्ष बीजेपी सोबत आहे. सगळ्या लोकांना जागा देतात त्यांच्या ताकदीप्रमाणे. पण आम्हाला मात्र इथं जागा देण्याचा विचार होत नाही आहे. ही अत्यंत गंभीर बात आहे. साहेब कशामुळे इतकं निग्लेक्ट किंवा इतकं दुर्लक्षित का केलं जातं? हे दुर्लक्ष केलं जातं यासाठी की आता हे 2 मोठे नेते त्यांच्यासोबत आलेले आहे. एकनाथ शिंदे 50 आमदारांना घेऊन आले, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सरकार बनलं आणि आता एवढ्या जागा निवडून आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस जेवढा वाटा आहे तसाच वाटा एकनाथ शिंदेचा पण आहे, अजितदादा पवारांचा पण आहे, आरपीआयचा पण आहे. पण असं निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न ते मुद्दाम करतात असे नाही आहे. पण एकनाथ शिंदे यांनी अनेक जास्त जागा मागितल्या. 90 जागा त्यांनी घेतल्या. आता त्याने घ्यायला हरकत नाही आहे, पण एक आरपीआयला दोघांच्या कोट्यातल्या 5-5 जागा किंवा 10 जागा द्यायला काय हरकत नव्हती आपल्याला. तर कसं होतं उपस्थितीत एकनाथ शिंदेंना एवढ्या जागा मिळणार नव्हत्या मुंबईत, अशी चर्चा पहिल्यांदा आम्ही ऐकवत होतो. एकनाथ शिंदेंनी स्वतःची खासदारांची ताकद दिल्लीत वापरून वरच्या केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला सांगून मुंबई महापालिकेमध्ये जास्त जागा मिळवल्या, अशी जोरदार चर्चा आहे. मग तुम्ही तर केंद्रात मंत्री आहात, तुमचेही दिल्लीत संबंध आहेत, मग तरी सुद्धा का तुम्ही जास्त किमान तुमच्या अपेक्षेनुसार का जागा मिळत नाही? आता जागा मिळत नाही तर काय देत नाही, त्यामुळं मिळत नाहीये. म्हणजे दिल्या पाहिजेत, पण आता देण्याची अपेक्षा आमची असते. ती देतील असं आम्हाला वाटतं. मी काय तशी वर जाऊन काय मी असा प्रयत्न कधी नाही केला, कारण हा विषय इथला स्टेटचा आहे. देवेंद्रजीशी माझे संबंध चांगले आहेत. त्यानंतर रवींद्र चव्हाण आमचे चांगले मित्र आहेत आणि बाबा आपण तसे इतरांकडे अग्रेसिव्ह आहे मी. कामामध्ये अग्रेसिव्ह आहे, पण असं युती असताना, महायुती असताना आपण तिथं काही उलट-सुलट बोलणं किंवा अशी भूमिका घेणं हे माझ्यावर होत नाही. आणि मी साधा माणूस मी असल्यामुळं कदाचित माझ्यावर अन्याय होत असावा. म्हणजे एकतर मी तसा काही अग्रेसिव्ह राहत नाही आहे. आणि मला काय मी मंत्री असलो काय नसलो काय माझ्यासोबत लोक राहणारच आहेत. जे लोक माझ्यासोबत आहेत ते मी बीजेपी सोबत गेलो तर माझ्यासोबत आहेत. काँग्रेससोबत गेलो तर माझ्यासोबत आहेत. तिसरी आघाडी केली तरी माझ्यासोबत आहेत. मी कुणाची आघाडी नाही केली तरी लोक माझ्यासोबत आहेत. जेवढे माझे आहेत तेवढे लोक आहेत. आणि आज माझा पक्ष जो आहे आम्ही दिल्लीमध्ये गेल्यामुळं माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे आणि 2 राज्यामध्ये आम्हाला गणना घेताना त्याच्यामुळे मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला नॅशनल दर्जा मिळेल. आता देश पातळीवर अ, अ, 4-5 पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर 1 ला बीजेपी आहे, नंबर 2 ला काँग्रेस आहे, नंबर 3 ला बसप आहे आणि नंबर 4 ला आम आदमी पार्टी आहे. एवढे 4च पक्ष देशाच्या पातळीवर मला वाटतं रिकग्नाइज आहे. त्यामुळं माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण महाराष्ट्रामध्ये मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण तो न्याय नक्की आपण देऊ असं आश्वासन देवेंद्रजींनी दिलेलं असल्यामुळं आमचं असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी आमचे 12 ठिकाणी उमेदवार आहेत ते आम्ही मैत्रीपूर्ण लढायचं आणि बाकीच्या ठिकाणी आमचा बीजेपी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे मी महायुतीसोबत आहे असा निर्णय कार्यकर्त्यांनी चर्चा करून घेतलेला आहे आणि स्वतःच्या बळावर आपण निवडून येत नाही तर तरी काही ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आम्हाला सहानुभूती म्हणून अनेक लोक मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि 2-3 ठिकाणी 3-4 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतात का असा माझा प्रयत्न राहणार आहे. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, उल्हासनगरमध्ये
भिवंडीमध्ये, पनवेलमध्ये अशा काही ठिकाणी जागा मला मिळालेली आहे. पण अनेक ठिकाणी जागा मिळालेली नाहीये. शेवटपर्यंत चर्चेमध्ये गुंतवून ठेवलं आणि अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांची चर्चा शेवटपर्यंत चालली आणि आरपीआयला 7-7 जागा देणार असं म्हणाले. पण त्या ठिकाणी एक पण जागा सोडली नाही. त्यामुळे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. आठवले साहेब, हे सगळ्या गोष्टीमध्ये असं एक जोरदार राजकीय वर्तुळात गॉसिप सुरू आहे की तुमची राज्यसभेची टर्म आता काही कालावधीमध्ये पुढच्या संपते आणि मग त्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज म्हणून ही सगळ्या भूमिका अशा इतक्या तटस्थ राहताय का, किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी तेवढा आग्रही राहत नाही का, असा एक खूप जोरदार आरोप तुमच्यावर होताना दिसून येतो. आणि मला वाटतं माझ्यावर आरोप काय नाहीये. सगळ्यांना माझी अडचण माहीत आहे. पण त्यांची जे काय त्यांच्या मनातली भावना आहे त्या भावनेची मी सहमत आहे. की आपल्याला कार्यकर्त्यांना काही मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि माझ्या राज्यसभेचा काही विषय नाही आहे. राज्यसभा मला मिळणारच आहे, ती मिळालीच पाहिजे यासाठी मी काही तडजोड केली आहे अजिबात नाही आहे. परंतु आमच्या मित्र पक्षांनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या स्वभावाचा विचार करू. आपण इतरांसारखे कुठं एक्सपोज करणारे आपण नाही. अनेक वेळेला नरेंद्र मोदींच्या विकासाची भूमिका मी तिथे देशभर मांडलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की अशा पद्धतीचा अन्याय होणं अत्यंत अयोग्य होतं. पण तो अन्याय झालेला आहे. माझ्या राज्यसभेसाठी मी तर तडजोड केलेली असं अजिबात नाही. मला राज्यसभा मिळू त्यांना नाही मिळू, पण मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी आवाज उठवणारा माणूस आहे. कार्यकर्त्यांसाठी तळमळ करणारा माणूस आहे. आणि या कार्यकर्त्यांना काही मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण त्याला काही नाईलाज आहे. बघूया पुढे काय. आठवले साहेब, दुसरीकडे राज्यातली सगळ्यात आत्ता महापालिकेतली एक आघाडी खूप चर्चेत आहे, ती म्हणजे काँग्रेस आणि वंचितची. म्हणजे एक वेळ असा विषय होता की प्रकाश आंबेडकर तुमच्यावर खूप म्हणत होते की आपण सगळे दलित संघटना, दलित विचारांचे सगळ्या लोकांनी एकत्रित यावे. तुम्ही तर सकारात्मक काही ठिकाणी प्रतिसाद दिला, पण तो काही होताना दिसला नाही. पण आता ते काँग्रेस बरोबर गेले, त्याचे परिणाम नेमके मुंबईत काय होतील असं वाटतं? मला असं वाटतं की मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी जो माझा ग्रुप आहे तो सर्वात स्ट्रॉंग आहे. वंचित बहुजन आघाडीपेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि कार्यकर्त्यांनी फळी माझ्यासोबत अत्यंत मोठी फळी आहे. एकदा माझ्या पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते आणि माझ्या पक्षाच्या गटाचा महापौर होता. एकदा आम्ही इलेक्शनला लढलो होतो त्यावेळेला 4 लोक आमचे निवडून आले होते, ते माझ्या गटाचे होते. आम्ही लढलो होतो एकत्रितपणे, प्रकाश आंबेडकर, गवळी कवाडे आणि आम्ही. त्यावेळेला 4 लोक आमचे निवडून आले आणि एक शकुंतला जाधव नावाची लुंबिनी बाग गोवंडीमध्ये आम्ही तिला अपक्ष उभं केलं. ती जागा मला मिळाली नव्हती. तर ती त्या ठिकाणी आम्ही निवडून आणली. त्यामुळे मुंबईमध्ये माझ्या गटाची ताकद आहे. आता काँग्रेस आणि वंचित एकत्र आलेले आहेत, त्याचा फारसा परिणाम होणार नाही आहे. दलित मतं जी आहेत ती मेजर मतं ही माझ्या बाजूला आहेत असं माझं मत आहे. त्यांच्यावर का जाणार नाहीत असं वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडे मतं का जाणार नाहीत असं वाटतं? नाही वाटतंय म्हणजे काँग्रेस सोबत ते गेलेले असल्यामुळे मतं जाणार नाही. तिथं स्वतः लढले असते तर त्यांना काही मतं मिळाली असती. त्यांचे लोक निवडून येत नाही. काय मतं त्यांना मिळतात. म्हणजे काँग्रेसचा त्याने अनेक वेळेला विरोध केलेला आहे आणि ते काँग्रेस सोबत गेलेले असल्यामुळं. कशामुळे गेले असं वाटतं? वंचित प्रकाश आंबेडकरांची भूमिका काँग्रेसबरोबर जाण्याची का असावी? त्यांची आता का असावी, आता एक तर ते नेहमी भूमिका बदलणारे आहे आणि आता ते काँग्रेससोबत गेलेले आहेत, तर आता ते ठीक आहे. राजकारणामध्ये कुणी कोणासोबत जाऊ हा त्यांचा अधिकार आहे. पण आता काँग्रेसची अशी अपेक्षा होती की त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काँग्रेस वेगळी झाली. आणि काँग्रेस भूमिका ती अयोग्य होती की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घ्यायला नको होतं. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी चुकलेलं आहे की त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं जी हिंदी मतं आहेत, गुजराती मतं आहेत, साऊथ इंडियन मतं आहेत, जी मतं बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईमध्ये शिवसेनेला मिळायची आणि शिवसेना जी आहे ती त्या काळामध्ये 70% 60% 65-70% अशी जी ताकद असायची आणि बीजेपीला जी ताकद 30-32% असायची. पण 2014 नंतरची तर बदललेलं आहे. आता बीजेपी जवळजवळ 80% वर गेलेली आहे.
आणि शिवसेना 20%च राहिलेली होती. मग त्या 20% शिवसेनेमधली जवळजवळ 10-15% शिवसेना एकनाथ शिंदेसोबत आलेली आहे. 5%च जी मतं आहेत ती उद्धव ठाकरेंसोबत राहिलेली आहे. कारण इलेक्टिव्ह मेरिटवाले असंख्य लोक आमदार, खासदार, नगरसेवक हे एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचा आग्रह असा होता की त्यांना अर्ध्याला अर्ध्या जागा हव्या आहेत. 227 आहेत त्यामध्ये अर्ध्या जागा मला हव्या आहेत. आणि बीजेपीची अडचण अशी झाली की त्यांना इथं सोडलं तर आपली अडचण होईल, म्हणजे इथं स्वतः येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेना सोबत घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आमच्यावर अन्याय झालेला आहे. पण ठीक आहे, तो विषय जर झाला. पण काँग्रेस आणि वंचित आघाडी मुंबईमध्ये एकत्र येऊन त्यांच्या फारशा जागा निवडून येतील असं वाटत नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची पक्षाची काय परिस्थिती होईल? मराठी माणूस, मराठी महापौर असा मुद्दा आवर्जून काढताना दिसत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. त्याचा नेमका परिणाम काय होईल? किती यशस्वी होईल मुद्दा हा? मला वाटतं की जसं उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणतात की मराठी महापौर होईल, तसं आमच्या महायुतीकडून अनाऊन्स करण्यात आलेलं आहे की मराठीच महापौर होईल, हिंदूच महापौर होईल. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काय फारशी किंमत मिळणार नाही आहे. त्यामुळं लोक महायुतीच्या बाजूने आहेत. आपण विधानसभेला पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये धडाधड लोकांनी मतदान केलेलं आहे. तिथं काय पेट्या आम्ही उचलून आणल्या आणि काय तिथं बटणं दाबली असं नाही आहे. लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. लाडक्या बहिणीने मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या 200 जागा निवडून आल्या. तर त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद क्षीण झालेली आहे. आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं इतर भाषिक मतं आहे. मुंबईमध्ये 40% मराठी मतं आहेत, 60% नॉन मराठी मतं आहेत. त्यामुळं त्यातली अर्धी मतं आहेत ती आमच्यासोबत राहणार आहे. महायुतीसोबत 50% मराठी मतं राहणार आहे. काही काँग्रेसला मिळतील, काही अजितदादांना मिळतील, राष्ट्रवादीला मिळतील आणि बाकीची मतं त्यांना मिळतील. काही ठिकाणी मिळणार नाही असं नाही आहे. पण काही ठिकाणी त्यांना मतं मिळतील. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं त्यांना फक्त मराठी मतच मिळतील. बाकी गुजराती, हिंदी भाषिक, साऊथ इंडियन किंवा इतर जी काही भाषिक मतं आहे ती मतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या अलायन्सला मिळणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि 15 तारीख जवळ झालेली आहे. त्यामुळे आपल्याला 16 तारखेला कळेल की उद्धव ठाकरेंची अवस्था काय झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी एक चूक केली की 2019 मध्ये त्यांनी महायुतीसोबत राहायला पाहिजे होतं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. त्यांनी आपला उपमुख्यमंत्रीपद कागद करायला हवा होता. आणि असं जर झालं असतं तर कदाचित हे पुढचं जे घडलेलं आहे ते घडलं नसतं. एकनाथ शिंदे फुटून इकडे आले नसते. एवढं त्यांचं धनुष्यबाण त्यांना सोडून गेलं नसतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय चुकीचे घेतलेले आहे. त्यामुळं ते आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बाळासाहेबांचे ते पुत्र आहेत, याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल गर्व आहे. आणि बाळासाहेबांच्या नंतर खरा वारसदार म्हणून ते उभे राहिले. आणि त्यांनी पॉलिटिकल मायलेज मिळवलं. ते राज ठाकरेंना जमलं नाही. तर ते उद्धव ठाकरे यांनी 56 आमदार निवडून आणले, अनेक खासदार निवडून आणले. स्वतःच्या बळावरही मागच्या वेळेला त्यांनी 2 लोक निवडून आणले 2024 मध्ये, नाही 2017 मध्ये नाही, म्हणजे ना महापालिका जी आहे 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकेमध्ये बीजेपी आणि शिवसेना वेगळे लढले. आणि त्यावेळेला शिवसेनेचे 84 लोक निवडून आले आणि बीजेपीचे 82 लोक निवडून आले. त्यामुळे बीजेपीने कसलाही अट्टाहास न करता त्यांच्या महापौराला पाठिंबा दिला त्या शिवसेनेच्या. तर बीजेपीची ताकद नंतर वाढलेली आहे. म्हणजे नंतर जी आहे ताकद. तुम्हाला काय वाटतं साहेब की शिवसेना म्हणजे उबाठाचं आणि राज ठाकरेंचं भवितव्य काय आहे मुंबई महापालिकेत? मला वाटतं या दोघांचं भवितव्य हे ब्लॅक आहे. म्हणजे त्यांना फारशा जागा मिळणार नाही. काही मिळतील, अजिबात मिळणार नाही तसं नाही. पण काही जागा मिळतील. आणि राज ठाकरेंनी घेतलेली नेहमीची गुंडागर्दीची भूमिका, राज ठाकरे ज्यावेळेला वेगळी झाली त्यावेळेला त्यांनी बाळासाहेबांना दिलास दिला.
पण सुरुवातीला त्यांनी चांगली भूमिका घेतली की आपल्या ब्लॅक रंग, निळा, भगवा आणि हिरवा अशा पद्धतीचे जे कॉम्बिनेशन आहे ते त्यांनी केलं. पण त्या जमातीच्या जातीच्या लोकांना त्यांना एकत्र आणता आलं नाही. नंतरच्या काळामध्ये त्यांनी कधी मुसलमानांचे भोंगे काढा अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे सगळे मुसलमान युद्धामध्ये गेलेले आहे. आणि मराठी भाषेचा अभिमान तुम्हाला जर आहे तर आम्हालाही आहे. मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे हे मान्य आहे. पण ती आलीच पाहिजे, बोललंच पाहिजे अशा पद्धतीनं दादागिरी करणं अत्यंत अयोग्य आहे. इथली मराठी भाषा जी आहे ती सगळ्यांनी बोलली पाहिजे. आणि जे नॉन मराठी लोक आहेत ते 80% लोक मराठी अत्यंत चांगली बोलतात. 22% जे लोक आहेत त्यांना मराठी येत नाही तर यासाठी की या ठिकाणी हिंदी बोललं तरी सगळीकडे सगळ्यांना समजते. तसं नॉर्थ इंडिया साऊथ इंडियामध्ये होत नाही, त्या ठिकाणी भाषा शिकावीच लागते. तर ठीक आहे, तर सांगा उद्देश एवढाच आहे की या दोघांना फारसं भविष्य मला दिसत नाही. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी ती चूक केलेली आहे की 19 मध्ये बीजेपी सोबत ते राहिले नाही. दुसरी चूक त्यांनी केलेली आहे ते राज ठाकरे यांना सोबत घेतलेलं आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा आहे. राज ठाकरे लोकसभेला आमच्यासोबत होते, आम्हाला नुकसान झालं. राज ठाकरे विधानसभेला आमच्यासोबत नव्हते, आमचा फायदा झालेला आहे. तर मी सांगत होतो की राज ठाकरेंसोबत घेऊ नका. राज ठाकरेंबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्या मराठी माणसाचा लढणारा चांगला नेता आहे, अत्यंत चांगला स्पीकर आहे आणि अत्यंत इव्हेंट मॅनेजमेंट ठेवणारा अशा पद्धतीचा तो मोठ्या सभा करणारा नेता आहे. पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीचा अनुभव त्यांनी एवढ्या वर्षाचा घेतलेला आहे. त्यामुळं पॉलिटिकल त्यांना काय भविष्यामध्ये काय मिळेल किंवा भविष्यामध्ये ते फार स्ट्रॉंग होतील असं मला वाटत नाही. साहेब, या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक प्रश्न आहे की दलित नेते जे आहेत ते सगळे विभागलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये दलित मतदार की फॅक्टर अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये, पण तरीही एक संघ नाही या, त्याच्यामुळे मतांचा एक गट्टा नाही आणि त्याच्यामुळे तुमच्यासारख्या अनेक नेत्यांचे राजकीय पकड जी म्हणतात की बाबा जे काही जागा मिळवण्यासाठी दबाव असतो तो नाही या. तर काय करायला हवं पुढं? नाही, दबाव मला असं वाटतं की सगळ्या दलित नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका माझी सुरुवातीपासून राहिलेली आहे. आणि दलित नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्य आम्ही करून पाहिलेलं आहे, लोकांना ते ऐक्य वाटत नाही. आणि माझ्याशिवाय ऐक्य होत नाही आहे. तर जर अशा पद्धतीचं ऐक्य जर झालं तर मी भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे की प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. का होत नाही, कशामुळे होत नाही? होत नाही. आता प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की ऐक्य झालं की कोणा ते फुटतं कुठल्या तरी मुद्द्यावर. जसं 90 मध्ये ऐक्य झालं. आणि माझा आग्रह असा होता की काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 1चा शत्रू आपला भाजप सेना आहे. तर काँग्रेससोबत गेल्याशिवाय सेना भाजपला हरवता येणार नाही. आणि म्हणून आपण काँग्रेससोबत जायला हवं हा माझा आग्रह होता. मग ऐक्याच्या मीटिंगमध्ये सगळी चर्चा झाली आणि त्यामध्ये जे 33 लोकांची समिती होती त्याच्यामध्ये मतदान घेण्यात आलं. आणि 23 लोकांनी मतदान केलं ते काँग्रेसच्या बाजूने, 10 लोकांनी मतदान केलं ते जनता दलाच्या बाजूनं. त्यानंतर त्यावेळेला आमची हाय पॉवर कमिटी होती, समिती होती. तर त्यावेळेला गवई साहेब, प्रकाश आंबेडकर आणि मी त्या समितीमध्ये होतो. मग या तिघांमध्ये असं ठरलं की बाबा या तिघांनी ठरवा असं लोक म्हणाले. त्यामध्ये गवई साहेब आणि मी काँग्रेसवर जायला पाहिजे या मताचे होतो. आणि प्रकाश आंबेडकरांचं मत होतं की जनता दलासोबत जायला पाहिजे. माझं म्हणणं असं होतं की जनता दलासोबत जाऊन आपल्याला सेना भाजपला हरवता येणार नाही. तर जनता दलाची ताकद एवढी मोठी नाही आहे. त्यामुळे जर सेना भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला, किंवा जर काय पॉलिटिकल आपल्याला काय ठीकठाक मिळवायचं असेल तर आपल्याला काँग्रेससोबत जाणं त्याचा होतं. तर प्रकाश आंबेडकर यांनी काही ऐकलं नाही. आणि मग मी
राहिलो काँग्रेस सोबत आणि प्रकाश आंबेडकर दोघेही राहिले वेगळे. प्रकाश आंबेडकर कवाडे किंवा खोब्रागडे गणती राहिले एकत्र. तर असा एक तो ऐक्याचा इतिहास आहे. अनेक वेळेला ऐक्य झालेला आहे, तुटलेला आहे. पण ऐक्य व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि देश पातळीवर दलितांच्या खऱ्या मुक्तीच्या लढाईसाठी मायावतीसह सगळ्या नेत्यांनी कसं एकत्र आलं पाहिजे. मध्यंतरी आम्ही रामविलास पासवान, मी आणि उदित राज आम्ही एक नॅशनल दलित आपण बनवली होती. आम्ही एनडीए बनवली होती आणि दलितांच्या प्रश्नावर आवाज उठवायचा. दलितांचे प्रश्न सरकारनं सोडवायचे यासाठी एनडीए होती. पण भविष्यामध्ये एक असा एक प्रयोग होणं अत्यंत आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर, मी आणि बाकीचे गट असे एकत्र येणे आणि देश पातळीवर मायावती आणि बाकी सगळ्या राज्यातले जे लोक आहेत या सगळ्यांना एकत्रित आणून एखादा एक चांगली एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे. तर असा एक भविष्यामध्ये आपला प्रयत्न राहील. जर प्रकाश आंबेडकर जर ऐकत असतील तर निर्णय काय घ्यायचा, कोणासोबत आला करायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी त्यांचा प्रयोग अत्यंत चांगला आहे. सगळ्या जातीच्या लोकांना सोबत आणल्याशिवाय निवडून येता येत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेबांचा एक माणूस निवडून येत नाही आहे. पूर्वी त्यांचे 1-2 लोक आमदार निवडून येत होते. अकोल्यामध्ये तरी निवडून यायचे. पण आता अलीकडे सगळ्या जागा ते लढतात पण एक माणूस निवडून येत नाही. आणि सगळ्या जागा लढून सुद्धा त्यांचा राज्यामध्ये पक्ष रेकग्नाइज नाही. त्यांना मतं मिळतात की, पण जेवढी मतं मिळायला पाहिजे तेवढी मतं मिळत नाही. त्यांच्याकडून सगळ्या जातींना तिकीट देण्याचा प्रयत्न होतो. त्यांना बौद्ध मतं मिळतात, पण बौद्धाला त्यांची मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांना आपल्या राज्यामध्ये पक्ष रेकग्नाइज करता आला नाही. पण आम्ही ज्यावेळेला सगळे एकत्र होतो त्यावेळेला 90च्या निवडणुकीमध्ये आम्ही 90ला तर आम्ही वेगळे लढलो. पण हा थोडं 90च्या निवडणुकीमध्ये तर मी काँग्रेससोबत वेगळे लढले. नंतर पुन्हा 95 मध्ये आम्ही एकत्र आलो. प्रकाश आंबेडकरांचं आम्ही सगळे एकत्र आलो. आणि लगेच 96 मध्ये निवडणूक आल्या लोकसभेच्या. त्यावेळेला तिसऱ्या आघाडीसोबत आम्ही राहिलो आणि आम्ही 11 जागा लढलो. आणि 11 ठिकाणी आम्हाला 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी मतं मिळाली. मी इथे उत्तरमध्ये मुंबईमध्ये मी ईशान्य मुंबईला मी उभा होतो. त्यावेळेला मला 2,25,000च्या वरती मतं मिळाली. प्रकाश आंबेडकरांना 1,65,000 मतं मिळाली. डोळे साहेबांना आंबोळ्यामध्ये 1,50,000 की 56,000 मतं मिळाली. तर अशी मतं आम्हाला मिळाली आणि आमचा पक्ष रेकग्नाइज झाला एकाच निवडणुकीमध्ये. प्रकाश आंबेडकरांनी एवढा बहुजनांचा चांगला जो कॉम्बिनेशन आहे केल्यानंतरही त्यांना तेवढी मतं मिळाली नाही आहे. पण आता माझा पक्ष मी तुला अगोदर मी सांगितलं की माझा पक्ष 2 राज्यामध्ये रेकग्नाइज आहे. तर अजून माझा प्रयत्न आहे पुढच्या 4-5 वर्षामध्ये अजून 2 ठिकाणी पक्ष रेकग्नाइज करायचा आणि माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. तर ठीक आहे. तर तू ऐक्याचा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत युती करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. प्रकाश आंबेडकर हे सिनियर आणि अत्यंत चांगले ऍक्टिव्ह नेते आहे. राजकारणाचा त्यांना अत्यंत चांगला अनुभव आहे. आणि ते आणि मी जर एकत्रित आलो तर ते नेते आणि मी त्यांचा कार्यकर्ता अशी भूमिका घेऊन पुढे जाण्याची माझी तयारी आहे. आणि पुन्हा फुटायचं नाही, एकत्रितपणे निर्णय घ्यायचा. कारण मागच्या वेळेला असं झालं होतं, आम्ही जेव्हा 95 मध्ये एकत्र आलो त्यावेळेला मी काँग्रेसकडून जाण्याचा आग्रह नाही. 95 मध्ये आम्ही एकत्र आलो. 95, 96, 97, 98च्या निवडणुकीपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि 98 मध्ये सगळ्यांनी मान्य केलंय तर निवडणुकीला उभं राहायचं असेल तर निवडून आलं पाहिजे. निवडून यायचं असेल तर आपल्या बळावर काही निवडून येत नाही आहे. मतं मिळतात, 1.5-2 लाख मतं मिळतात. पण निवडून येण्यासाठी
4-4.5 लाख मतांची आवश्यकता आहे. की बाकीची मतं आपल्याला दुसऱ्या पक्षाबरोबर अलाइन केल्याशिवाय मिळत नाही. आणि मग 98 मध्ये एक मताने आम्ही निर्णय घेतला की काँग्रेससोबत जायचं आपण. आणि मग प्रकाश आंबेडकर अकोल्यात निवडून आले. मी उत्तरमध्ये मुंबईमध्ये निवडून आलो. ओवेसा अमरावतीमध्ये निवडून आले आणि कवाडे चिमूरमध्ये निवडून आले. असे पहिल्यांदा 4 खासदार आमचे निवडून आले. आणि मायावतीचे उत्तर प्रदेशमध्ये 4 लोक निवडून आले. 5वा त्यांचा खासदार अंबाल्यामधून निवडून आला होता तो आपला हरियाणामधून. त्यांचे 5 खासदार होते, आमचे 4 होते 98 मध्ये. 99 मध्ये मी आणि प्रकाश आंबेडकर आम्ही एकत्र खासदार राहिलो. मी शरद पवारांच्या अलायन्समध्ये होतो आणि प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत होते. तर त्यावेळेला बीएसपीचे 11 लोक निवडून आले. नंतर स्पष्ट आहे की साहेब, कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षाला तुम्हाला सोबत घ्यावं लागतं तरच तुम्हाला तो फायदा होतो. म्हणजे सध्याची परिस्थिती अशीच आहे की जे आपल्याकडे वोटिंग आहे, वोटिंग बौद्ध समाजाचं पर्सेंटेज 9% आहे. दलितांचं पर्सेंट 13-14% आहे. बाकीचे सगळे दलित आमच्या पक्षामध्ये येत नाही काय. मातंग समाज, चर्मकार समाज कार्यकर्ते आमच्या सोबत आहे. समाज येत नाही अजून आमच्या सोबत. आणि मग बौद्ध मतं जी 9% आहे ती 9% मते एकत्रित नाही आहे. पण आम्ही एकत्र आलो तर ती सगळी मतं आम्हाला मिळतात. त्या मतावर निवडून येणं शक्य आहे. म्हणून निवडून यायचं असेल तर दुसऱ्या पक्षांची साथ घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही. आणि दुसऱ्या पक्षांची परिस्थिती आहे की त्यांना सुद्धा सत्तेवर यायचं असेल तर छोट्या पक्षांना सोबत घेतल्याशिवाय सत्तेवर येता येत नाही. त्यामुळं अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की असं ऐक्य झालं पाहिजे आणि मग प्रकाश आंबेडकरांनी त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद द्यावा अशी माझी समाजाच्या हितासाठी, पक्ष आपल्याला मजबूत करण्यासाठी. पण त्यांना वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून ती बहुमतात यावं लागेल. कारण बाबासाहेबांचा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळं वंचित आघाडीचा त्यांचा प्रयोग हा आरपीआय सारखाच आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की रिपब्लिकन पक्षामध्ये सगळ्या जातीचे लोक आले पाहिजे. तर बाबासाहेबांची व्यापक भूमिका होती, त्याची प्रकाश आंबेडकरांची व्यापक भूमिका आहे. पण जनतेकडून तेवढा त्यांना प्रतिसाद मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण प्रकाश आंबेडकर, मी आणि आमचे कवाडे सर आहे, बाकी गट आहे, इतर सगळे ग्रुप आहेत. या सगळ्यांना एकत्र आणून जर आम्ही एकत्रित उभा राहिलो तर एक फार मोठी हवा महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते. आणि भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक चांगले दिवस येऊ शकतात असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न की या सगळ्या घडामोडीत तुमची शेवटची चारोळी एक सांगा. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय छोटीशी हलकीशी. म्हणजे आता एक तर म्हणजे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे न्याय. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे न्याय. तो मिळत नाही त्याला मी करू काय. तर मी काय तर आता लोक तर म्हणतात की तुमचं काम बरं आहे. लोक तर म्हणतायत की तुमचं काम बरं आहे. तर मी त्यांना सांगतो की अजूनही तुम्हाला मिळत नाही न्याय. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी माझा संघर्ष जारी राहणार आहे. जरी जागा मिळाल्या नाही तरी सुद्धा सत्तेचा सहभाग त्याचा जास्त मिळवायचा. या संबंधामध्ये मी निवडणुकीतर प्रयत्न करणार आहे. आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत आहे आणि महायुती नक्की सत्तेवर येईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. ठाकरेंसाठी काय खास विशेष. त्यांच्यासाठी एवढंच सांगेन की म्हणजे एकतर या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी आम्ही तिघेजण आहोत मजबूत बकरे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी आम्ही तिघेजण आहोत मजबूत बकरे. सत्तेवर कसे येतील उद्धव आणि राज ठाकरे. धन्यवाद आठवले साहेब, तुम्ही आमच्या थेट सगळा संवाद सांगितला.
दलित ऐक्य आणि इतर विषयांच्या संदर्भात सुद्धा आठवले साहेबांनी त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट मांडल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.